विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तेजस गायत्रे. मी माझ्या यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभाग यांच्या वतीने एक अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आणि याचा विषय आहे हिवाळी 2024च्या परीक्षेतील परीक्षा केंद्र व विद्यार्थी संख्येत दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पासून झालेल्या बदलाबाबत. तर 25 नोव्हेंबर 2024 पासून काही बदल होत आहे त्याच्या बाबतीमध्ये ही अधिसूचना आहे आणि ही अधिसूचना आहे 15 नोव्हेंबर 2024ची. ठीक आहे. आणि या अधिसूचनेअंतर्गत गोंडवाना विद्यापीठाने असं सांगण्यात आलेलं आहे की शैक्षणिक सत्र 2024-25 मधील हिवाळी 2024 परीक्षेमधील परीक्षा केंद्र व विद्यार्थी संख्येत दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजीपासून बदल करण्यात येत असून खालील परीक्षा केंद्रात बदल करण्यात आलेला आहे. तर काही बदल होत आहे, परंतु तो आत्ता नाही, 25 नोव्हेंबरपासून होत आहे. ठीक आहे. तर 25 नोव्हेंबरपासून म्हणजे जर आता आपण विचार जर केला तर हिवाळी परीक्षा सुरू झालेली आहे 23 ऑक्टोबर. म्हणजे जे फेलियर बॅकलॉगचे जे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा 23 ऑक्टोबरपासूनच सुरू झालेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे रेग्युलर विद्यार्थ्यांची परीक्षा आहे ही रेग्युलर विद्यार्थ्यांची परीक्षा 12 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर म्हणजे जवळपास 4 दिवसच आता ही परीक्षा चालेल. मधामध्ये 17 नोव्हेंबरपासून तर 24 नोव्हेंबरपर्यंत गॅप आहे. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत गॅप आहे. मधात इलेक्शन असल्यामुळे आणि 20 तारखेला इलेक्शन आहे. त्याच्या अगोदर 3 दिवसाच्या अगोदर बऱ्याच प्राध्यापकांच्या ड्युट्या आहेत 17 तारखेपासूनच. तर त्याच्यामुळे तर 17पासून तर 24पर्यंत 23पर्यंत रिझल्ट आहे. 23ला रिझल्ट आहे. त्याच्यामुळे 24पर्यंत सुट्ट्या आहेत आणि 24पर्यंतच्या सुट्ट्या झाल्यानंतर मग पुन्हा 25 तारखेपासून तुमचे पेपर सुरू होत आहेत. तर 25 तारखेपासून जे पेपर सुरू होतील तर त्याच्यामध्ये काही बदल घडण्यात आलेला आहे, बदल झालेला आहे. तर ते बदल कोणतं झालेलं आहे तर तुमचे जे सेंटर आहेत, एक्झाम सेंटर आहे, परीक्षा केंद्र आहे, त्या परीक्षा केंद्रामध्येच बदल करण्यात आलेला आहे. तर कोणत्या बदल झालेला आहे तर बघा, BA फर्स्ट सेम CBCS म्हणजे जे बॅकवर्डचे विद्यार्थी आहेत, बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत त्यांचं तर पहिल्यांदा त्यांना सेंटर देण्यात आलेला होता 4 नंबरचा, आता 5 नंबरचा, असे 74 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. हे समजून घ्या थोडंसं. तर BA फर्स्ट सेम ज्यांचा अगोदर सेंटर नंबर होता 4, आता सेंटर नंबर झालेला आहे 5, असे 74 विद्यार्थी आहेत. त्यांची लिस्ट दिलेली आहे Annexer 1 मध्ये. ठीक आहे. ज्यांचा कॉलेज कोड 3 होता. ठीक आहे. ज्याचा कॉलेज कोड 301 आहे, जुना त्यांचा सेंटर नंबर होता 304, आता 312 झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण म्हणजे जवळपास 13 प्रकारच्या ॲनेक्सर आहेत. तर 13 प्रकारच्या ॲनेक्सरमध्ये हे सगळी लिस्ट दिलेली आहे की कोणते विद्यार्थी आणि कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी, अगोदर त्यांचा जुना सेंटर काय होता आणि नवीन सेंटर आता काय राहणार आहे त्या संदर्भामधील हे सगळं दिलेली आहे लिस्ट. आणि खाली काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तर वरीलप्रमाणे हिवाळी 2024च्या परीक्षेतील परीक्षा केंद्र व विद्यार्थी संख्येत दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजीपासून बदल करण्यात आलेला आहे. उपरोक्त बाबतची माहिती माननीय प्राचार्य, सर्व केंद्राधिकारी, शैक्षणिक विभागातील विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना अवगत करावे. तसेच सदर संबंधित विद्यार्थ्यांनी आपले नवीन प्रवेशपत्र हॉल तिकीट आपल्या महाविद्यालयातून नव्याने प्राप्त करून घ्यावे. आता हे नव्याने हॉल तिकीट कोणासाठी आहे तर ज्यांचे नावं या लिस्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. त्यांचं सेंटर बदलत आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. तर असे कोणते विद्यार्थी आहेत हे सगळे BA फर्स्ट सेमचे, BA फिफ्थ सेमचे, BSc फर्स्ट सेमचे, NEPवाल्यांचे आहे, BSc फर्स्ट सेम. परंतु मोजके विद्यार्थी त्या सेंटरचे सेंटर नंबर दिले आहे, सेंटर कोड तुमच्या हॉल तिकीटवर दिलेलं असेल बघा, सेंटर कोड. ठीक आहे. त्यांचा जुना सेंटर नंबर काय होता, नवीन सेंटर काय राहणार आहे ते सगळं देण्यात आलेलं आहे. इथे उदाहरणादाखल मी तुम्हाला काही लिस्ट दाखवत आहो. हे बघा लिस्ट, या लिस्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर ही आहे BAची लिस्ट आहे, CBCS पॅटर्न. जे ओल्ड पॅटर्न विद्यार्थी आहेत त्यांची ही लिस्ट आहे फर्स्ट सेमची. ठीक आहे. तर त्यांचा इकडे लक्ष द्या थोडंसं. जसं आता हा विद्यार्थ्याचं नाव आहे भांडेकर प्रफुल्ल मोरेश्वर. त्याचं ओल्ड सेंटर होतं गव्हर्मेंट सायन्स कॉलेज गडचिरोली. आता त्याचा नवीन सेंटर झालेला आहे महिला महाविद्यालय गडचिरोली. ठीक आहे. इथे बघा ओल्ड सेंटर नेम आणि इथे लिहिलेलं आहे न्यू सेंटर नेम. हे थोडंसं लक्षात घ्या. त्याचा PRN नंबर दिलेला आहे, त्याचा सीट नंबर दिलेला आहे, त्याचा विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. तर असे
हे सगळे विद्यार्थी आहेत. तर ज्यांचे जे सेंटर नंबर आहेत या लिस्टनुसार जे सेंटर नंबर आहेत त्यांचं ओल्ड सेंटर काय होतं, आता न्यू सेंटर काय काय झालेलं आहे या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा. तुम्ही BAचे आहात, BSCचे आहात, CBCS पॅटर्नचे आहेत की NEP पॅटर्नचे आहात, न्यू एज्युकेशन NEPचे आहात. तर त्यानुसार तुम्हाला हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे सगळं दिलेलं आहे. बघा इथे सरदार पटेलचं ओल्ड होतं, आता न्यू झालेलं आहे. न्यू सेंटर शांताराम पोटदुखे कॉलेज. बघा ठीक आहे. तर हा ओल्ड सेंटर नेम, हा न्यू सेंटर नेम. तर या पद्धतीने तुम्हाला ते बघायचं आहे. सरदार पटेलचं शांताराम पोटदुखे झालेलं आहे सेंटर. तुमचा जुना सेंटर जर SP कॉलेज असेल तर आता शांताराम पोटदुखे कॉलेज लॉ कॉलेज झालेलं आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थी आहेत सरदार पटेलचे, हे कोणते आहेत, NEPचे विद्यार्थी आहेत. NEP BSc फर्स्ट सेमचे विद्यार्थी आहेत. हे बघा, हे आपल्याला चेक करून घ्या, NEP BSc फर्स्ट सेम. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे सांगितलेलं आहे सरदार पटेल ज्यांचं ओल्ड सेंटर होता आता त्यांचं जनता महाविद्यालय चंद्रपूर झालेलं आहे. पुढे बघा, सरदार पटेल जनता महाविद्यालय, सरदार पटेल जनता महाविद्यालय. त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स चंद्रपूर, तर FES गर्ल्स कॉलेज चंद्रपूर. आता यांचंसुद्धा ओल्ड सेंटर ज्यांचा आंबेडकर कॉलेज होतं चंद्रपूरचं, त्यांचं आता FES गर्ल्स कॉलेज चंद्रपूर झालेलं आहे सेंटर. ठीक आहे. तर हे चंद्रपूरचे आहेत, सेंटर चेंज झालेलं आहे. हे थोडंसं लक्षात घ्या, तुमचं नाव चेक करून घ्याल तुम्ही साईटवर जाऊन तुमचं नाव आहे का. तर सरदार पटेल शांताराम पोटदुखे जवळपास SP कॉलेजचा जो सेंटर होता तो सगळ्याचा सगळा सेंटर आता चेंज करण्यात आलेला आहे आणि पोटदुखे कॉलेजला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हा इथे पण चेंज झालेला आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज ब्रह्मपुरी जो ओल्ड सेंटर होता त्यांचा आता न्यू सेंटर नेवजाबाई हितकारणी कॉलेज ब्रह्मपुरी राहणार आहे. ठीक आहे. तर यांचंसुद्धा चेंज झालेलं आहे. हे कोण आहेत, BSc फर्स्ट सेम NEP नुसार. ठीक आहे. तर हे चेंज झालेले आहेत. तर हे सगळे विद्यार्थी त्यांचे नावं आहेत बघा, कपिल आतला, ज्योत्स्ना आदे वगैरे हे सगळे नावं आहेत. नाव चेक करून घ्या, तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का चेक करून घ्या. तुम्ही BSc फर्स्ट सेम NEP वाले आहात का, त्यानुसार तुमचे हे नावं. हे सगळे वरोराचे, कोणतं आहे वरोरा, लोकमान्य महाविद्यालय वरोराचे आता सेंटर चेंज होऊन त्यांचं सेंटर आनंद निकेतन कॉलेज वरोरा झालेलं आहे. ठीक आहे. तर ही सगळी लिस्ट आहे, जवळपास 42-43 पेजेसची ही पूर्ण PDF आहे. तर यामध्ये तुमचे नाव कोणते आहेत आणि तुमचं सेंटर कोणतं आहे ते एक वेळा चेक करून घ्या. ठीक आहे. तर आंबेडकर कॉलेजचं जनरली नेवजाबाई हितकारणी कॉलेज झालेलं आहे. राजीव गांधी महाविद्यालय बंगाली काम चंद्रपूरचं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूर झालेलं आहे. ज्यांचं ओल्ड सेंटर होतं ते आता न्यू सेंटर झालेलं आहे, ते एक वेळा चेक करून घ्या. या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचीसुद्धा हॉल तिकीट नवीन आलेली आहे. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जा आणि नवीन हॉल तिकीट उचलून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ घेऊन.